बिग बॉस मराठीच्या घरात तन्वी कोलते खूप बोलते म्हणून ट्रोल झालेली आहे. रितेश भाऊंनी देखील तिची चांगली शाळा घेतली आहे. तन्वी ही अभिनेत्री आहे हे आपण जाणतोच. आपण तन्वीला लक्ष्मी निवास या मालिकेत पाहिलं आहे. झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत ती सिंचना ही भूमिका साकारत होती. दुसरी मालिका मिळाली म्हणून तिनं ही मालिका सोडली नाही, तर तिला ही मालिका सोडावी लागली आणि त्यामागचं धक्कादायक कारण तिनं सांगितलं आहे. मोठमोठ्या कलाकारांना सेटवर यायला उशीर व्हायचा म्हणून आमची नावं तिथे सांगितली जायची. आम्हाला दिग्दर्शकाकडून ओरडा बसायचा. बॉडी शेमिंगवर मला कित्येकदा बोललं गेलं. साडीत माझी फिगर दिसते त्याला मी काय करणार. सेटवर मी अंग भरून कपडे घालून येते. ते जे कपडे द्यायचे तेच मी घालायचे. मी गावाकडची मुलगी असली तरी माझा कपड्यांचा सेन्स चांगला आहे. सेटवर मीडिया माझ्याशी बोलायला उत्सुक असते. त्यामुळे अनेकांना माझा राग आला. मी सगळ्यांशी प्रेमाने वागायचे. मॉलमध्ये घेऊन जायचे. पण तिथे सगळ्यांना एकसारखी वागणूक दिली जात नव्हती. दिवाळीच्या दिवसात माझ्याशी कोणीच नीट बोलत नसल्याने मी सेटवर असलेल्या स्पॉट बॉय असिस्टंटसोबत दिवाळी साजरी केली. तिथल्या कुत्र्या मांजरांसोबत दिवाळी साजरी केली. मोठ्या कलाकारांची नावं घेता येत नाही म्हणून मग आमची नावं पुढे घेतली जायची. त्यामुळे 1.5 वर्ष मी हा त्रास सहन केला. मोठ्या कलाकारांसमोर आम्हाला कमी लेखलं जायचं असंही तिनं सांगितलं. या कारणामुळे तन्वीनं लक्ष्मी निवास ही मालिका सोडली. सध्या तन्वी बिग बॉस मराठीमध्ये झळकते आणि तिच्या नावाची खूपच चर्चा असते. तर मग तुम्ही तन्वी कोलतेला बिग बॉसच्या टॉप 5 मधील दावेदार समजता का? हे समजत असाल तर का समजता आणि नाही समजत असाल तर का नाही समजत ही कारणं द्यायला विसरू नका. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.